गरम गरम तुपासोबत हे पुरणाचे दिंडे तुम्ही याआधी कधी खाल्लेत का? आणि नसतील खाल्ले ना तर आत्ता जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीजसाठी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा। खूप सोपी रेसिपी आहे ही। तुम्ही पहिल्यांदा जरी ही दिंडी करत असाल ना तरी एकदम परफेक्टच होतील। रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला पुरण करून घ्यायचं, जसं पुरणपोळीसाठी करतो तसंच। पुरण इथे वाटायची वगैरे काहीही गरज नाहीये। अर्धा कप मी चना डाळ एक वेळा धुवून रात्रभर भिजत ठेवली होती, तर त्यातलं पाणी काढून घेतलंय। आता ही डाळ शिजवून घ्यायची। तर कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ घेतली आणि डाळ बुडून अर्धा इंच बोट बुडेल एवढंच मी पाणी घातलंय। आता 4 शिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घेणार आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालूया, यामुळे रंग छान येतो पुरणाला। आता ही डाळ शिजायला ठेवूया। डाळ शिजते तोवर कणिक मळून घेऊयात। तर कणिकसाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि 2 चिमूट हळद घालायची। आता पीठ, हळद आणि मीठ हे एकदा चांगलं सुकच मिक्स करून घेऊ आणि यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून चांगली कणिक भिजवून घ्यायची। जशी आपली चपातीची कणिक असते ना, अगदी तशीच। अजिबात जास्त घट्ट किंवा अजिबात जास्त पातळ असं काही मळावं लागत नाही। जशी आपण चपाती करताना जसं कणिक मळतो ना, सेम तशीच कणिक इथे मळायची। कणिक मळून झाले, फक्त थेंबर मी तेल घेतलंय आणि हे तेल फक्त वरती कणकेला कोट करायचंय आणि असंच 15 ते 20 मिनिटं हे कणिक झाकून ठेवायचंय, म्हणजे तितका वेळ आपलं कणिक चांगलं मुरेल। कणिक मळताना आपण तेल वापरलं नाहीये, फक्त तेल वरती कोट करण्यासाठीच आपण लावलेलं आहे। आता हे कणिक झाकून ठेवायचंय 15 ते 20 मिनिटं किंवा आपलं पुरण तयार होईपर्यंत। तर डाळ इथे आपली शिजलेली आहे। डाळीतलं पाणी काढून घेऊयात। डाळ आपली एकदम परफेक्ट शिजली बघा। एक डाळ हातात कुस्करली पटकन कुस्करली जाते, अगदी मेणासारखी मऊसूत डाळ शिजलेली आहे। 2 मिनिटं असंच काढत ठेवून काढून घेऊयात। आता हे जे काही पाणी आहे ते डाळ करण्यासाठी, वरण करण्यासाठी आपण हे वापरू शकतो। आता आपण पुरण करायला घेऊयात। एका पॅन मध्ये मी गॅस अजून लावलेला नाहीये, जी आपण डाळ गाळून घेतली ती घेतली आणि सुरुवातीला चमच्यानेच थोडीशी प्रेस करून घेते, थोडी स्मॅश करून घेते। जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तो वापरला तरीही चालेल। मी इथे स्पॅच्युलानेच व्यवस्थित स्मॅश करून घेते। डाळ व्यवस्थित शिजले त्यामुळे ती पटकन स्मॅश होते। 2 मिनिटं सुरुवातीचे गॅस न लावताच डाळ अशीच स्मॅश करून घ्यायची। डाळ आता बऱ्यापैकी स्मॅश करून घेतलेली आहे। यामध्ये घालायचा आहे गूळ। तर जितकी डाळ घेतली होती तितकाच गूळ यामध्ये घालायचा आहे। अर्धा कप डाळीसाठी अर्धा कप गूळ मी किसून घेतलेला आहे। आता गूळ घातल्यानंतर गॅस हा लावायचा आहे आणि गूळ सगळा मिक्स करायचा आहे, सगळा विरघळून घ्यायचा आहे। आता ही डाळ आपली एकदम ड्राय आहे, पण गूळ जसा जसा विरघळेल तसं याला मॉइश्चर सुटेल आणि ओलसर हे पुरण होईल। आता दिंडे करताना पुरण आपलं एकदम ड्राय हवे, अजिबात यामध्ये ओलसरपणा नकोय। त्यामुळे जितकं कोरडं पुरण होईल तितकेच आपले दिंडे व्यवस्थित होतील। सुरुवातीच्या 2-3 मिनिटातच बघा गूळ सगळा विरघळलाय आणि बऱ्यापैकी ओलसर हे मिश्रण झालेलं आहे। आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि यामध्ये घालायचे सुंठ पावडर। पाव चमचा सुंठ पावडर घालते आणि आवडीप्रमाणे जायफळ यामध्ये किसून घ्यायचंय। तर अंदाजे पाव चमचाच मी जायफळ इथे किसून घेते। जायफळ किसताना आणि सुंठ पावडर घालताना गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर पुरण आपलं एकदम जळून जाईल।
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे. एक गोळा होईपर्यंत हे सतत परतवत राहायचं आहे आणि घट्ट असं पुरण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पुरण आता बऱ्यापैकी ओलसर आहे, त्यामुळे मी आत्ताच स्मॅशर यूज करत नाहीये. थोडंसं हे आटवते आणि बऱ्यापैकी आटलं की त्यानंतर स्मॅशरने हे स्मॅश करणार आहे. पूर्ण बघा आधीपेक्षा थोडंसं दाटसर झालंय. आता हे स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेते, म्हणजे एकदम स्मूथ असं हे पूर्ण होईल. पुरण चांगलं स्मॅश करून घेतलंय. यामध्ये अजिबात अख्खी डाळ किंवा कुठलाच गुळाचा असा खडा नाहीये. आता हे पुरण फक्त आपल्याला आटवून घ्यायचंय, थोडंसं घट्ट करून घ्यायचंय. पुरण स्मॅश केल्यानंतर 2-3 मिनिटातच पुरण बघा घट्टसर झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. मी प्लेटमध्ये असं पसरवून ठेवलं होतं, त्यामुळे पुरण पटकन गार झालंय आणि गार झाल्यानंतरच आपल्याला याचे दिंडे करायला घ्यायचे. तर पुरणाचे असे छोटे छोटे मी गोळे करून घेते, म्हणजे ते पटकन आपल्याला दिंड्यामध्ये भरायला सोपं जाईल. थोडासा असा चौकोनी शेप देऊन ठेवते आणि सगळ्या पुरणाचे असेच गोळे करून ठेवते मी. तर आपल्या पुरणाचे गोळे करून तयार आहेत. कणिक बघूया. कणिक आता आपली चांगली मुरली, चांगली भिजली. आता आणखी 2 मिनिटे ही कणिक फक्त मळून घेऊयात. या कणकेचे आता छोटे छोटे गोळे करूयात. चपातीसाठी जसा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा. तर असेच सगळ्या कणकेचे गोळे करून घ्यायचे. आता एक एक पाती लाटून घेऊयात. आता ह्या पाती लाटताना अजिबात तुपाचा, तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही. अशाच या पाती लाटून घ्यायच्यात आणि अजिबात हे पीठ चिटकत नाही, कारण आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता या पातीची थिकनेस कशी ठेवायची हे मी सांगते. तर बघू शकता, चपातीपेक्षा थोडीशी जाड आणि भाकरीपेक्षा थोडीशी कमी. तर एक या पातीवरती जो आपण पुरणाचा गोळा घेतला तो ठेवायचा आहे आणि चारी बाजूनी ही पात फोल्ड करून घ्यायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चारी बाजूनी ही पात फोल्ड करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला एक पुरणाचा दिंडा तयार आहे. असेच सगळे करून घ्यायचे. आपण पुरणाचे गोळे आधीच तयार करून ठेवले होते, त्यामुळे ते भरायला एकदम सोपे पडतात. तर अशा प्रकारे सगळे पुरणाचे दिंडे मी करून घेतलेत. वाफवून घेऊयात. तर केळीच्या पानावरती हे सगळे दिंडे ठेवले आहेत मी. 10 ते 12 मिनिटात पटकन हे वाफवले जातात. तर 10 मिनिटानंतरच बघा व्यवस्थित वाफवले गेलेत. हे चेक कसे करायचे, थोडेसे फुलल्यासारखे वाटतात आणि यावर आपण हात लावला ना, बोट लावलं की ते अजिबात चिटकत नाही. तर याचा अर्थ आपले दिंडे व्यवस्थित शिजलेत. आता हे दिंडे गरमागरम सर्व करूयात. तुपासोबत गरम गरम हे दिंडे खायचे, खूप भारी लागतात. आता हे खायचे कसे, तर हे एक दिंडा मी बरोबर मधून मोडला आणि त्यावर घालायचे तूप. असेच तुपासोबत हे गरमागरम दिंडे खायचे, खूप भारी लागतात. जरूर ही रेसिपी करून बघा आणि ही रेसिपी कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मीन्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.